महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। DRIच्या मुंबई झोनल युनिटने आणखीन एक कारवाई केली आहे। या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा सापडलाय। DRI मुंबईने गेल्या 3 दिवसातील ही दुसरी मोठी ड्रग जप्ती आहे। त्यामुळे महाराष्ट्राचीही काही अंशी उडता पंजाबच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे। यावर लवकरात लवकर प्रतिबंध आणणे गरजेचे आहे। मादक पदार्थांच्या तस्करी विरोधात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत राजस्व गुप्तचर संचालनालयाने मुंबई झोनल युनिटने आणखीन एक मोठी कारवाई केली आहे। रविवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या 2 प्रवाशांकडून तब्बल 42.34 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला। या अंमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 42 कोटी एवढी असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। गुप्त माहितीनुसार DRIच्या अधिकाऱ्यांनी 2 संशयित प्रवाशांना विमानतळावर थांबवलं। त्यांच्या सामानाची तपासणी केली। तपासणी दरम्यान त्यांच्या बॅगांमध्ये ठेवलेल्या नूडल्स, बिस्किटे आणि इतर खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये लपवलेला हा मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा सापडला। प्राथमिक तपासात या पदार्थांचे नमुने NDPS फील्ड टेस्ट किटमध्ये घेतले असता तो प्रतिबंधक मादक पदार्थ असल्याचं स्पष्ट झालं। यानंतर अधिकाऱ्यांनी NDPS कायदा 1985 अंतर्गत हा संपूर्ण 42.34 किलो अंमली पदार्थ जप्त केले। महत्त्वाचे म्हणजे ही कारवाई मागील 3 दिवसात DRI मुंबईकडून करण्यात आलेली दुसरी मोठी ड्रग जप्ती आहे। यापूर्वी 31 ऑक्टोबर 2025 रोजी शुक्रवार मुंबईत 4.7 किलो कोकेन जप्त करण्यात आलं होतं, ज्याची किंमत सुमारे 47 कोटी इतकी होती। या प्रकरणात DRIने 5 जणांना तस्कर, वितरक आणि वित्त पुरवठादार यांच्यासह अटक केली होती। अशा प्रकारे केवळ 3 दिवसाच्या कालावधीत DRI मुंबईने एकूण 90 कोटीहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात यश मिळवले। ही सलग कारवाई भारतात कार्यरत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कवर मोठा आघात मानली जाते, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.